तू कुठे मिळाला? तुम्हाला सांग सांग. सांगू का? मी ना एक घरामध्ये 25 वर्ष कामाला होते. मोठ्याने बोला. त्यांना म्हणलं मला द्या हा कृष्ण, मी भजनाला जाते म्हणलं. मग गोकुळ अष्टमी दिवशी ना पाण्यात ठेवायला, मग आमच्याकडे छोटा राहतो हा द्या म्हणलं. मग ते म्हणे ठेवा 11 रुपये तिथून त्यांच्या घरात होते का? हा, घरात. घरातला दिला त्यांनी कृष्ण? ते दोन होते ना त्यांचे. दोन होते का? अजून एक मोठा होता का असाच? हा. हे ना एकाच्या घरी स्वयंपाकाला जात होते. 25 वर्ष होते त्यांच्याकडे. तुम्ही तर त्याला एक डोळा नव्हता बरं का. त्या म्हणजे डोळा नाही म्हणलं, मी बघून घेईल म्हणलं. मी त्र्यंबकेश्वरला नेला, डोळा बसवला, कुशावर त्याची आंघोळ घालून आणली, दया तुपाना आंघोळ घातली. त्याच्या 3 परिक्रमा झाल्या माझ्यासोबत. बघा, ह्याच्या 3 परिक्रमा झाल्या. आपण जर त्या संग बोललो ना, लल्ला अरे माया जड झालं, तू उठून बस, तू लय मला माई बॅग जड करतो का, बॅग लगेच हलकी होती. ते कृष्णाला बोलतात म्हणे, लल्ला मला जड झाली बॅग, तू उठून बस. पाणी पितोय ते. होय. पाणी पण पितो. तर त्या कृष्णाला मला या परिक्रमा दाखवल्या. बघा, ते म्हणे पाणी पितो म्हणे हा. त्याला सोडवायला चाललो म्हणे गंगेवर. म्हणलं का बरं? म्हणलं मी नाही जाऊन देणार, मला त्या म्हणलं. त्यांनी सोडायला चालले होते म्हणे गंगेवर, तर ह्यांनी घेऊन आला. स्वयंपाक करत होते ना, तर त्यांना मागितलं त्यांनी हा कृष्ण, तर त्यांनी दिला. त्र्यंबकेश्वरला नेऊन त्यांनी त्याला डोळा वगैरे बसून आला. त्याला डोळा नव्हता. ओके करून आणलं नाही. कानात कसं घातलं तुम्ही कानामध्ये? आणि ते कानात मग एका सोनाराकडे गेलो, म्हणलं याच्या कानाच्या बाळ्या द्या. म्हणे बाळ्या नाही भेटणार, रिंग आहे छोट्या छोट्या. म्हणलं द्या. त्या रिंगा दिल्या. म्हणलं किती पैसे झाले? म्हणे आम्ही त्याला नाही बोलवलं, तो चालून आला म्हणे. बरं का. परत एका सोनाराकडे गेलो, म्हणलं याला गळ्यातली साखळी द्या म्हणलं. मग ते म्हणे साखळी नाही, ओमपान देतो म्हणे. बरं का. म्हणलं ओमपान देता का? म्हणे हा. म्हणलं किती पैसे झाले? म्हणे त्याला बोलवलं नाही आम्ही, तो आला आमच्या दुकानामध्ये. तर एक म्हातारी होती, त्या म्हातारीनं मग त्याला ओमपान घातलं, पाया पडली. परत आमच्या गावात सोनाराकडे गेले, म्हणलं त्याच्या मापाची कडे करायचे म्हणलं. बरं का. मग म्हणलं किती भारायची बस ते पहा म्हणलं. तो मावशी भारबीर नाही, मी तशीच टाकून देतो. त्यानं मग तसेच कडे टाकून दिले. मग एका बाईनं कमरेत साखळीला 500 रुपये दे त्याला आता परिक्रमात मारा, तर त्याला कमरेत साखळी करा म्हणून. असं त्याचा ड्रेस पण बदला आता. नाही, अहो त्याला कपडे बदलायचे उद्या गुरुवारी. म्हणलं पाणी सुद्धा पित हे होतो. बघा, हा पाणी पितो म्हणे. आता आपण त्याला बघूया. पाणी पाजावं तर जेव घालावं लागत. त्याला पाणी पासतात म्हणे, जीव घालतात म्हणे. बघा कृष्णाला त्याला सकाळी डोकळा खाऊ घातला. डोकळा पण खाल्ला म्हणे सकाळी. बघा, बापरे, कृष्णाने पाणी पिलं. बघितलं ना. बापरे, कृष्णाने पाणी पिलं बघा. तहान लागली त्याला. तशी मग ते लोक म्हणे ना, दादा तो पाणी पण पितो म्हणे. बाई चमच्यावर पाणी टाका, कसं पाणी ओरडं. बापरे, तर कोणाच्या हाताने पाणीच नाही पिलं. म्हणून तुम्हाला वाटत असं माझ्या अनुभवाला जबरदस्त आहे. बाई पाणी पिलं बाई. 2 चमचे. भरूचच्या 2 बाया आलत्या ना, दादांबरोबरच राहत्या फात्या दोघी जण 7-8 दिवस. त्यानं अशी भारी भारी 700 रुपये 2 ड्रेस बोलवले. सुरतवरून एका रात्रीतून त्याला 2 ड्रेस बोलवले. पण त्या ड्रेसला अशी चमकी, सगळी बॅग लतड होती. कृष्णा द्यावं जर हात लावू द्या कृष्णाला. माझा कृष्ण ग, सगळी आंघोळ घालावं लागत रोज. पाणी पिला ग माझा कृष्ण. बघा कृष्णा, माझं पाय दुखाचं कमी होऊ दे रे कृष्णा. कृष्णा बाळा, आम्हाला पाणी पिला तो आता. चालू दे. पाणी पिलं बघा कृष्णाने आमच्या समोर. कृष्णा हस रे. अरे हसायला लागलाय तो. अरे बघा ना, हसायला लागलाय का. खरंच की बघा. बाई मग कृष्ण किती हसायला लागले बघा ना. तो ना तो वृंदावन आणला, त्यांचा डोळा पडला. त्यांना काय अनुभव नव्हता एवढा. नव्हता ना. मी अनुभव घेतला त्याचा, लगेच नेलं का. पाणी पितो, ढोकळा खातो, जे काय ते असेल ना खायला, ह्याला खाऊ घालतात त्याला.
बघा कानातले कडे हे सगळं सोनारांनी घालून दिलं त्याला. सगळं सोनार आहे देईल त्याला. दादाला दाखवा ना एकदा पाणी पिलेलं. नाही दादा पाहिलं ना. पाहिलं का? दादा बघितलं कितक्या वेळेस बघितलं. फोटो काढू आपण त्याचा जरा. मागच्या वर्षी पण बघितलं त्याला आहे ना असं डब्यावर बसत पाहू आपण. आवली भारी बसला. ओके लालला येतो त्याचं धातू एकदम सोन्यावानी पिवळं जर. ह्यात बघितलं तर हसा लागला नाही तर नाही हसा लागलाय.